हा अपडेट महावितरणसाठी अतिशय महत्त्वाचा असेल. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती, जे मुलं महावितरणमध्ये सिलेक्ट झाले विद्युत सहाय्यक पोस्टसाठी आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकले नव्हते काही कारणास्तव 20, 21, 22ला जे कंडक्ट झालं होतं, तर त्या मुलांना परत एक अपॉर्च्युनिटी महावितरणने दिली आहे. पण ही जितकी मोठी अपॉर्च्युनिटी महावितरणसाठी आहे तितकाच हा थोडासा शापसुद्धा म्हणता येईल. कारण जे मुलं महापारेषण आणि महावितरण दोघांनाही सिलेक्ट झालं होतं त्या मुलांचं पहिल्यांदा खूप मनापासून अभिनंदन. कारण 2-2 एक्झाम क्रॅक करणं ही अतिशय सोपी गोष्ट नाही आहे. खूप मेहनत तुम्ही घेतली आणि त्या मेहनतीच्या बळावरच तुम्ही 2-2 एक्झाम कंडक्ट केल्या. पण एक गोष्ट तुम्हालाही चांगली कळते की महाराष्ट्र असू द्या किंवा कोणताही स्टेट असू द्या, आपण 2 गव्हर्नमेंट नोकऱ्या सोबत तर करू शकत नाही. कॉमन सेन्स आहे. तर ज्याही मुलं महापारेषणला ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, उगच टाईमपास म्हणून जायचं, बघायचं महावितरणमध्ये कसं प्रोसेस चालते, बघूया कसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, बघूया आपलं डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही, काही कारणास्तव काही एक बालिश मनीषा मनात ठेवून तिथं जायचं आणि त्या गेल्यामुळे जो लॉस होतो बाळगून त्याचा थोडासा विचार करा. जर तुमचं ऑलरेडी सगळं फायनल झालं आहे, महापारेषणला तुम्ही ऑलरेडी जॉईन करणार आहात, तर प्लीज आज आणि उद्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 9 आणि 10ला जाण्याचं काहीच कारण नाही. जायचं असेल तर मग बिना डॉक्युमेंट घेऊन जा, बघून या कसं वातावरण असतं आहे ना, ताजंतवानं होऊन या, काहीच हरकत नाही. जे महावितरणला पोरं आले त्यांना शुभेच्छा देऊन या. जसं आमचं सिलेक्शन झालं आहे बाबांनो, तुमचंही होऊ द्या अशी देवाचरणी मी प्रार्थना करतो. असं काहीतरी शुभेच्छा देण्यासाठी जायचं असेल तर बिंदात जा, पण तेच डॉक्युमेंट परत वापरू नका ज्या डॉक्युमेंटने तुम्हाला ऑलरेडी पारेषणला रोजीरोटी दिली आहे ना. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे बघतील म्हणते अरे बाबा थोडीशी आमच्यावर पण तरच का झालं ना रे बाबा एका ठिकाणी आहे ना. तर महावितरणच्या तमाम स्टुडंटचा हा आवाज बोलतोय. जरी हा आवाज तुम्हाला एका शिक्षकाचा दिसतोय, पण हा आवाज त्या प्रत्येक मुलाचा बोलतो बाळांनो, ज्यांचं 1-2 मार्कांनी किंवा एकदम कमी मार्कांनी सिलेक्शन राहिलंय. त्या मुलांना हाच शेवटचा होप्स आहे. कारण पुढची वॅकन्सी कधी येईल काहीच सांगता येत नाही, तुम्हालाही कळतं. आणि वॅकन्सी आल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस किती लांब चालती हे मला नव्याने सांगायला नको. त्याच्यामुळं महापारेषणच्या विद्यार्थ्यांना मला नाही वाटत विनंती करायची गरज आहे. कमीत कमी माझ्या आपली इंजिनिअरिंगच्या प्लॅटफॉर्मला जितकेही महापारेषणचे मुलं झालेत ते 101% वितरणला परत जाणार नाही. पण जे रेस्ट स्टुडंट आहे बाळांनो, फक्त विनंती आहे, जर तुम्ही जात नसाल खूप खूप अभिनंदन, पण जात असाल तर थोडा विचार करा की कोणाच्या घरचा दिवा, कोणाच्या घराची रोजीरोटी माझ्यामुळे थांबायला नको आहे ना. कारण जॉईनिंग तर मी करणार नाही, त्या मुलांना तितकाच त्रास होणार आहे. तर ही छोटीशी एक हे होती. बाकीचे जे फक्त महावितरणमध्ये झाले, आज आणि उद्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. एकदम प्रॉपर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. जाताना सगळे डॉक्युमेंट परत एकदा चेक करायचे. आपलं कोणतं डॉक्युमेंटच्या परत झेरॉक्स काढून ठेवा, तिथं लागतात आहे ना. स्वतःचा एक फोटो बरोबर ठेवायचा आहे, पेन स्वतःचा बरोबर घेऊन जायचा आहे. छोट्या मोठ्या काळजी घ्या. काही डाऊट असेल तर मला बिंदास कॉल करा. माझा नंबर मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. ठीक आहे. तर इथं हा व्हिडिओ पॉज देतो. आशा करतो व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती करतो, फक्त व्हिडिओ बघू नका, इतका फॉरवर्ड करा की पारेषणच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थँक्यू.